श्री स्वामी समर्थ. तुळजाभवानी माता की जय. आपल्या महाराष्ट्राची कुलदेवी ही तुळजाभवानी माता आहे. तर आपल्या कुलदेवीला काय अर्पण करायचं आहे, ही एक वस्तू कोणती आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला मनोकामना पूर्ण होतेच, तर आपल्यावर कृपादृष्टीही होते. प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांच्या इच्छा पूर्ण होत. आपली जी कुलदेवी आहे ती कुलस्वामिनी आहे, जी आपलं कुलदैवत आहे. तर आपल्या कुलदेवीला आपल्याला 11 मंगळवार काही अतिशय महत्त्वाच्या अशा 2 वस्तू आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायच्या आहेत. तर सर्वांचंच कुलदैवत आणि कुलदेवी देवी हे दोन्ही असतात. तर त्यांना कुळाचार उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरामध्ये टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोची किंवा टाकाची नित्य नियमाने पूजा करावी. त्याने ती आपल्या परिवारावरती, आपल्या कुटुंबावरती खुश राहून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करतात. आपल्यावरती येणाऱ्या विघ्न, संकट दूर करतात, आपत्ती दूर करतात. त्यामुळे कुलदेवीच्या नित्य सेवेने सर्व प्रकारची सुखसंपत्ती, आयुष्यात देखील वृद्धी होते. पण जर तुमच्या हातून आता कुलदेवीची सेवाच घडत नसेल तर अनेक अडचणींना, समस्यांना सामना करावा लागतो, तुम्हाला करावा लागू शकतो. बऱ्याच जणांना तर त्याची कुलदेवी कोण आहे हे सुद्धा माहीत नसते. त्यामुळे ह्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि बऱ्याच जणांना या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांच्या देव्हाऱ्यात कुलदेवीचा फोटो असतो, मूर्ती असते किंवा देवीचा टाक असतो, पण त्यांची सेवा त्यांच्या हातून घडत नाही. बऱ्याचदा खूप कष्ट, मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलामुलींचे योग्य वय उलटून गेले तरी देखील विवाहाचे योग जुळून येत नाही, लग्न ठरत नाही. तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल. यासोबतच मुलांच्या करिअरबद्दल काही समस्या असतील, तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद, मतभेद असतील, भांडणं असतील, तर याचाच अर्थ आपल्या कुलदेवीची कृपा, आपल्यावरती आशीर्वाद, घरावरती, कुटुंबावरती नाही. म्हणूनच आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी सेवा पाहणार आहोत. या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल. तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 11 मंगळवार किंवा शुक्रवार कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे, त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती हवा यासाठी कुलदेवीचे नाव नक्की लिहा. तर बघा, आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक, मूर्ती असणं हे आवश्यक आहे. तो नसेल तर तुम्हाला तो आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. कुलदेवी माहिती नसेल तर ती तुमच्या वरिष्ठ मंडळांकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी कुलदेवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे. पण तुमच्या घरच्यांना देखील आता माहीत नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे, आपलं कुलदैवत काय आहे, याविषयीची काही जर माहिती नसेल तर त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करायची आहे किंवा 9 मंत्राचा रोज 108 वेळा आपल्याला तुम्हाला जप करायचा आहे. या उपायामुळे सुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती मिळेल. तर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा दृष्टांत मिळेल किंवा तुम्हाला एखादं स्वप्न पडेल. स्वप्नामध्ये तुम्हाला काही ना काही आपल्या कुलदेवीचा संकेत आपली कुलदेवी आपल्याला देत असते किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीविषयक माहिती सांगेल. अशा अनेक भाविक भक्तांचा हा अनुभव आहे. आपल्या घराण्याची जी ही कुलदेवी असते तिची सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्या मुलामुलींचे शिक्षण, करिअर,
वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडवून येण्याचे हे आपली कुलदेवी काम करत असते. यासोबतच परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, करणी, नजरदोष, नजरबाधा यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व कामे, सर्व प्रकारची उन्नती करून आर्थिक बाजू आपली भक्कम करत असतात. त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवी माहिती आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन कुलदेवीच्या दर्शनाला जावं, कुलदेवीची ओटी भरावी, तिचा मानसन्मान करावा, नाकघासणी करून क्षमा प्रार्थना करावी आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावं. तर तिथून आल्यावरती घरात रोज तिची पोथी, पारायण, स्तुती, मंत्र, जप दोन्ही वेळा आरती करावी. त्याने ती कायम आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होते. तर पहा, जी सेवा किंवा उपास आहे, आराधना आपल्याला देवीची करायची आहे तर ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे. त्यामुळे इच्छा आता तुम्ही कोणतीही घेऊ शकता. तुमची इच्छा कोणतीही असू शकते. तर तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलीचा माझ्या विवाह व्हावा, जुळून यावा किंवा माझ्या मुलाचा, मुलगीचा विवाह जुळून यावा असं देखील असू शकतं. लग्नाला बरेच दिवस झाले असतील तर संतान सुख मिळालं नसेल तर मला मूल व्हावं अशी काही इच्छा असेल तर इच्छित कार्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक भरभराटीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तर काय करायची आहे सेवा पहा. जी सेवा आहे ती कुलदेवीच्या वाराप्रमाणे करायची असते. तर तुमची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती करून घ्यायचा आहे. शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार असंच असतं. जसं की 3.5 शक्तिपीठ आहे ज्यामध्ये तुळजापूरची ही तुळजाभवानी आहे, त्यानंतर वणीची देवी सप्तशृंगी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल किंवा माहूरची रेणुका माता देवी असेल, यांचा वार जो आहे तर तो मंगळवार आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचा वार जो आहे तो शुक्रवार आहे. तर तुमची ही जी देवी असेल कुलदेवी तिच्या वाराप्रमाणे तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. या 3.5 शक्तिपीठा व्यतिरिक्त तुमची दुसरी कोणती कुलदेवी असेल तर तुम्ही तिच्या वाराप्रमाणे ही सेवा सुरू करून घ्या. तर शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार हे 2 देवीचे वार असतात आणि ते मानले जातात. त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर त्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी पहिला मंगळवार जो आहे पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची, अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ करायची आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर या सेवेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. या संकल्पामुळे आपण त्या सेवेशी जोडले जातो, बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते. त्यानंतर आता शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. कारण कोणतीही सेवा ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम दिवा आवर्जून लावायचा आहे, धूप लावायचा आहे. आता तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा आई भगवतीसाठी लावू शकता किंवा देवघरामध्ये जो दिवा लावतो आपण तो दिवा साध्या तेलाचा असेल तरी देखील चालणार आहे. कुठलीही सेवा ही मनापासून केली, अंतःकरणापासून केली तर ती आपल्या देवापर्यंत, भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते. तर तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर फोटो असेल तर स्वच्छ तुम्हाला थोडासा पाण्याचा छिडकावा करून पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती किंवा टाक असेल तर टाकाला किंवा मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाण्याचा पंचामृत बनवून घ्यायचं आहे कच्च्या दुधाचं आणि ते 5 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून पुसून घ्यायची आहे आणि हे पाणी जे आहे तर ते तीर्थ समान आपल्याला मानून ते सर्व सदस्यांनी थोडं थोडं प्यायचं आहे, प्राशन करायचं आहे. आणि जे उरलेलं पाणी आहे तर ते तुम्हाला झाडाच्या बुडाशी टाकून द्यायचं आहे आणि
तर आपल्याला तुळशीला हे पाणी टाकायचं नाही. त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती टाक आपल्याला एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला ताम्हण घेऊन ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. आणि सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन. आता कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत कुंकवाने केलेले अर्चन. तर हे कुंकुमार्चन तुम्हाला 11 वेळा करणं शक्य असेल तर 11 वेळा करा, 16 वेळा करा किंवा 108 वेळा करा. आता ज्यांना 108 वेळा करणं शक्य नसेल त्यांनी किमान 16 वेळा किंवा 11 वेळा तरी आवर्जून करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. तर नवार्णव मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवार्णव मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. नवार्णव मंत्र परत एकदा सांगते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना. आता यानंतर जे कुंकुमार्चन केलेले कुंकू आहे ते तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि हेच कुंकू तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता. वारंवार कुंकवावरती सेवा केल्यामुळे या कुंकवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाचं काम करण्यासाठी घरातून बाहेर पडता त्यावेळी हे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळावरती कुंकवाचा टिक्का लावायचा आहे. तुम्ही जर हा टिक्का लावून गेलात तर तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर गेला आहात ते काम तुमचं 100% पूर्ण होतं. एवढी प्रचंड शक्ती ताकद या कुंकवामध्ये असते. कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला 2 महत्त्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर त्याआधी देवीला सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. मंगळवारी तुम्ही खीर बनवू शकता. साबुदाण्याची खिचडी, रव्याची किंवा तांदळाची खीर बनवू शकता आणि ती नैवेद्य म्हणून दाखवू शकता. पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही जो नैवेद्य देवी मातेला अर्पण केलेला आहे तोच नैवेद्य तुम्हाला 11 शुक्रवार किंवा 11 मंगळवार तुम्हाला ठेवायचा आहे. आता तुम्ही जर खीर ठेवलेली असेल तर खीर तुम्हाला 11 मंगळवारी पण करायची आणि ठेवायची आहे. 11 शुक्रवार ठेवायची आहे किंवा साखर ठेवली आहे तर साखरेचा नैवेद्य 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार ठेवायचा आहे. आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तर त्यामुळे काहीही शक्य नसेल तर साधी खडीसाखर तुम्ही ठेवली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर देवीला एक अतिशय प्रिय असणारी वस्तू ती म्हणजे आपल्याला देवी मातेला गजरा अर्पण करायचा आहे, वेणी अर्पण करायची आहे. आता ही वेणी गजरा तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा अर्पण करू शकता आणि जी वेणी असते ती वेणी शेवंतीच्या फुलाची देखील तुम्ही आई भगवंतीला अर्पण करू शकता. आणि हा गजरा वेणी आपल्याला प्रत्येक मंगळवारी आपल्याला तुळजाभवानीला अर्पण करायचं आहे. कारण आमची कुलदेवी ही तुळजाभवानी माता आहे. तर वस्तू अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होत नाही. ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक पानाचा विडा देखील ठेवायचा आहे, देवीला अर्पण करायचा आहे. या पानाचा विडा तयार करण्यासाठी तुम्ही 2 जोड विड्याची खाऊची पानं घ्यायची. यावरती थोडासा कात चुना लावायचा आहे, बडीसोप टाकायची आहे आणि त्यावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे. 2-3 केसराच्या पाकळ्या आवर्जून यामध्ये टाकायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला आठवणीने एक विलायची देखील ठेवायची आहे. कारण विलायची ही माता लक्ष्मीला, आई तुळजाभवानीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. आता विलायचीला कोणी कोणी वेलदोडा देखील म्हणतात. तर ही हिरवी वेलची आपल्याला ठेवायची आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो तयार करायचा आहे. आणि सगळ्यात वरती आपल्याला एक चांगलं फूल असं फूल असलेली लवंग म्हणजे लवंगला वरती फूल असतं ते घ्यायचं आहे आणि त्या विड्यावरती ठेवायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला हा पानाचा विडा देखील अर्पण करायचा आहे. हा विडा तुम्ही जो आहे तर तो खलबत्त्यामध्ये कुटून तांबूल तयार करून देखील देवी मातेला अर्पण करू शकता किंवा बाहेरून तुम्ही अगदी एखादा विडा आणला जो खाईचा विडा असतो, पान म्हणतो आपण, ते आणलं आणि ठेवलं तरी चालेल. मंगळवारी ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला
सकाळ संध्याकाळ आई देवीची मातेची आरती करायची आहे. आरती करत असताना किमान एक वेळेस तरी आपल्या कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहे, आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांनी आरती म्हणायची आहे किंवा संध्याकाळच्या आरतीला तरी सर्वांनी आपल्या घरामध्ये हजर राहावं असं त्यांना आपण सांगावं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून ही आरती आवर्जून करावी. इतर वेळेस घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा कर्त्या स्त्रीने आरती केली तरी देखील चालेल. त्यानंतर देवाकडे आपण आपली मनोकामना सांगायची आहे. तर देवी क्षमा याचना करायची आहे. त्यांच्याकडून नित्य असं आपली नित्यसेवा घडली पाहिजे. इथून पुढे मी चुकणार नाही, सेवा करेन. माझ्या कुटुंबावरती तुमचा आशीर्वाद राहू द्या. कृपाछत्र असंच कायमचं राहू दे. माझ्या चुका तुम्ही पदरात घ्या. माझ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करा. अशी प्रार्थना देवी आईकडे करायची आहे. देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे, ज्यामध्ये खडीसाखर आणि तांबूल, तर तो जो नैवेद्य आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सर्वांनी मिळून तो खायचा आहे. बाहेरील व्यक्तीला आपल्याला हा प्रसाद आहे तर तो चुकून सुद्धा द्यायचा नाही. किंवा ज्यासाठी ही सेवा करत आहात, जसं की मुलीचे विवाहाचे योग जुळून यावेत, एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती असतील तर त्यांचे आजारपण दूर व्हावं किंवा एखाद्याला संतान व्हावं, कोणाचं लग्न ठरावं, कोणाचं बढती मिळावी किंवा नोकरी मिळावी, असं प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. तर तो नैवेद्य त्या व्यक्तीला दिला तरी खायला चालेल. आणि जर तुमचे मुलं किंवा मुली त्यांच्यासाठी तुम्ही सेवा करताय, ते तुमच्याजवळ राहत नसतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कुठे बाहेरगावी असतील, तर मग प्रश्न येतो. अशा वेळेस तो जो नैवेद्य आहे तर तो घरातील कर्त्या पुरुषाने किंवा कर्त्या स्त्रीने खाल्ला तरी देखील चालेल, कारण कुटुंबावरती त्यांचा आपल्याला वर्षाव होणारच आहे आशीर्वादाचा आणि त्याचा लाभ होईलच. पण जर तुमची इच्छापूर्ती झाली तर तुम्हाला तुमची संकल्पित सेवा जी आहे तर ती पूर्ण करायची आहे. तर अशी ही देवीची विशेष सेवा तुम्हाला सलग 11 मंगळवार आणि 11 शुक्रवार करायची आहे. मध्ये खंड पाडू द्यायचा नाही. जर प्रॉब्लेम आला तर मग तो दिवस सोडून द्यायचा आणि पुढचा मंगळवार असं पकडत करायचं आहे आपल्याला. तर चुकला असेल, जसं की आता आपल्याला पिरियड आले तर आपला आता जाऊ शकतो किंवा कुठे आपल्याला अचानक बाहेरगावी जावं लागलं किंवा सूतक आलं, काही आपल्याला अडचणी आल्या, तर मग शुक्रवार मंगळवार तुम्हाला सोडून द्यायचा आहे. तर तो दिवस सोडायचा आहे पूर्णपणे. सूतक आलं तर ते धरलं जाणार नाही. त्यामुळं सलग आपले 11 मंगळवार हे झाले पाहिजेत. शुक्रवार स्किप करून तुम्ही सोमवारचा मंगळवारचा मग शुक्रवार पकडू शकता. म्हणजे तो दिवस सोडायचा आहे. जिथपर्यंत सूतक वगैरे असेल तोपर्यंत मग ते सोडून द्यायचं, कारण ते अर्धवट राहणार आहे. मग पुन्हा ते कंटिन्यू करता येईल का? तर नाही. तुम्ही पुन्हा कंटिन्यू कसं करायचं, तर सुरुवातीपासून पुन्हा 11 वेळा करायचं आहे. तरच त्याला आपल्याला फलप्राप्ती होणार आहे. आपली ही सेवा आहे तर ती पुरेपूर चालू ठेवायची. पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने तुमचं जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे. तुमची इच्छापूर्ती झाल्यानंतर तुम्ही विसरून जायचं नाही. जात असताना देवीच्या कुलाचारासाठी सर्व साहित्य सोबत घेऊन जायचं आहे. जाऊन देवीचा मान सन्मान करायचा आहे. तुमच्या कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावे यासाठी आईकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छापूर्ती झाल्यानंतर कुलदेवीच्या मूळ स्थानी गेल्यानंतर तुम्हाला लगेच शक्य नसेल झालं तर अशा वेळेस तुम्ही इच्छापूर्ती झाल्यानंतर वर्षभराच्या आत तिथे नक्की जाऊन येणं गरजेचं आहे. कुलदेवीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती मान सन्मान तिचा करायचा आहे. पण जर तुम्हाला कुलदेवी कोणती आहे हे माहीतच नाही आणि तुम्ही कोणत्याही एका देवीची उपासना सुरू केली तरी देखील चालेल. तुमची इच्छापूर्ती नक्की होईल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3.5 शक्तिपीठ जे आहेत, ज्यामध्ये तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड किंवा सप्तशृंगी यापैकी एका ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊ शकता आणि तिथे जाऊन त्या देवीचा तुम्ही मान सन्मान करू शकता. माहीत नसलेल्यांना सांगते. तर सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करता तर तुम्हाला तुमची कुलदेवी ही स्वप्नात दृष्टांत देऊ शकते किंवा तुमच्या जवळचा एखादा नातेवाईक तुम्हाला तुमच्या कुलदेवीविषयी माहिती देऊ शकतो.
त्यामुळे या सेवेदरम्यान जर तुम्हाला कुलदेवीविषयी माहिती झाली तर नक्कीच तुम्ही कुटुंबासहित तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनासाठी नक्की जा आणि आजवर न केलेली सेवा जी आहे ती करायला आवर्जून सुरुवात करा. आता ही तुमची सेवा पूर्ण झालेली आहे, पण तुम्ही नित्यसेवा मात्र इथून पुढे नित्य नियमाने करायची आहे. यामुळे तुम्हाला कुलदेवीचे कृपा आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या कुटुंबाभोवती कुलदेवीचं एक रक्षण कवच तयार होईल. तर त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा. अशाप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि या मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून आपल्याला या वस्तू आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायच्या आहेत. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. आई तुळजाभवानीच्या नावानं चांग भलं. तुळजामाता की जय. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी की जय.